हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हे नवीन सिंपल एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणारी तोरण डिझाइन तयार करून घेणार आहे। याच्यामधली आपण हे एक डिझाइन तयार करून घेणार आहे। सुरुवातीला याचा शॉर्ट्स मी आधीच टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तर चला आपण सुरुवात करू। आपल्याला डिझाइन बनवण्यासाठी हे दोन कलर लागणार आहे, तर चला सुरुवात करू। सुरुवातीला आपण 6 चेन करणार आहे, त्याची एक रिंग बनवू। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा। त्यानंतर याची आपण एक रिंग तयार करू। इथं यामध्ये अटॅच करू पहिले। अशा प्रकारे आपली ही छोटीशी रिंग ती इथं तयार झाली। त्यानंतर याच्यामध्ये आपण सुरुवातीला 3 चेन तयार करू। 1 2 3। 3 चेन तयार झाल्यानंतर आता इथं या सर्कलमध्ये आपण एक डबल क्रोशेट तयार करू। पुन्हा एक हे इथे एक डबल क्रोशेट तयार झालं। आता यानंतर 8 चेन 1 2 3 4 5 6 7 8 चेन तयार केल्यानंतर आपण इथं डबल क्रोशेट पुन्हा बनवणार आहे या सर्कलमध्ये। या सर्कलमध्ये इथं आपण डबल क्रोशेट तयार करणार आहे। हे एक डबल क्रोशेट, त्यानंतर पुन्हा एक डबल क्रोशेट, हा दुसरा डबल क्रोशेट। अशा प्रकारे 2 डबल क्रोशेट 8 चेन 2 डबल क्रोशेट 8 चेन असं आपण तयार करून घेणार आहे पूर्ण याच्यावर। अशा प्रकारे आपण पूर्ण याच्यावर तयार करून घेणार आहे। हे इथपर्यंत मी तयार करून घेतलेले आहे। आता शेवटचे 8 चेन बनवून यामध्ये मी इथं अटॅच करणार आहे। अशा प्रकारे आपली डिझाइन इथं तयार झालेली आहे। आता समोर आपण इथं 3 चेन घेणार आहे। 1 2 3। आता 3 चेन झाल्यानंतर पुढच्या जे 8 चेनचे जे गॅप आहे त्यामध्ये आपण इथे डबल क्रोशेट बनवणार आहे। 1 2
2 3 इथे आपण 6 डबल क्रोशेट बनवणार आहे. त्याच्यातले 3 झालेले आहेत. 3 त्याच्यानंतर 4 5 6 आता इथे 6 डबल क्रोशेट तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता इथे आपण 2 चेन बनवणार आहे. 1 2 आता 2 चेन बनवल्यानंतर पुन्हा इथे आपण त्याच गॅपमध्ये पुन्हा 6 डबल क्रोशेट बनवून घेणार आहे. 1 2 3 3 4 5 हे 6 अशा प्रकारे इथं आपण तयार करून घेतलेले आहे. हे एक पाकळी आपली तयार झाली. आता इथे जे खाली आपण 2 डबल क्रोशेट जे घेतले होते, या 2 डबल क्रोशेटच्या हा पहिला डबल क्रोशेट सोडून दुसऱ्या डबल क्रोशेटमध्ये आपण इथे 5 डबल क्रोशेट तयार करणार आहे. या डबल क्रोशेटमध्ये हा पहिला सोडून दुसऱ्या ह्याच्यामध्ये यामध्ये इथे अशा प्रकारे इथे धागा टाकून उलन टाकून याच्यामध्ये आपण डबल क्रोशेट तयार करून घेणार आहे. 1 2 3 4 5 आता या एका डबल क्रोशेटमध्ये इथे आपण 5 बनवून घेतलेले आहे. आता पुन्हा टर्न होऊन हा जो पहिला डबल क्रोशेट आपण इथं सोडला होता त्यामध्ये पुन्हा आपण 5 डबल क्रोशेट तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे टर्न करून याच्यामध्ये 1 2 3 4 इथे हे 5 आता दोन्ही साईडने आपण इथे 5-5 इथे तयार करून घेतलेले आहे. अशा प्रकारे आता पुढच्या ह्याच्यावर जाण्यासाठी इथून आपण ही अशी एक पाकळी तयार झाली. आता समोरच्या ह्याच्यावर डायरेक्ट ही जी गॅप होती 8 चेनची त्या गॅपमध्ये आपण पुन्हा डबल क्रोशेट तयार करणार आहे. 6-6 जे मागे आपण तयार केली होती तशाप्रमाणेच हे एक डबल क्रोशेट, पुन्हा त्याचप्रमाणे 6 डबल क्रोशेट, 2 चेन, 6 डबल क्रोशेट.
अशा प्रकारे इथं आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहे. अशा 2 पाकळ्या इथं तयार होतात. आता जसं मागच्या वेळेस इथे आपण जशी तयार केली होती डिझाईन, हे 2 डबल क्रोशेटचे खालच्या राऊंडमधले जे 2 डबल क्रोशेट होते त्याच्याही पहिला डबल क्रोशेट हा सोडून त्याच्या सेकंडच्या डबल क्रोशेटमध्ये आपण डबल क्रोशेट बनवलेले होते 5-5 डबल क्रोशेट. तशाप्रमाणे आपण हे पूर्ण डिझाईन तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे आपली डिझाईन इथं तयार झालेली आहे. आता हे शेवटचं मी इथे अटॅच करून घेणार आहे. अशा प्रकारे हे पूर्ण याच्या 4 पाकळ्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहे. आता याच्यानंतर आता नवीन कलर इथं अटॅच करणार आहे आपण. आता आपण याच्यावर नवीन कलर इथं अटॅच करून घेणार आहे. अशा प्रकारे यामध्ये इथे सिंगल क्रोशेटने इथं आपण अटॅच करून घेतलेली आहे. आता प्रत्येक इथे जे डबल क्रोशेट बनलेले आहे त्याच्यावर आपण सिंगल क्रोशेटने याला आउटलाईन केल्यासारखी इथे आपण विणून घेणार आहे. प्रत्येक याच्यामध्ये आपण इथं सिंगल क्रोशेट तयार करणार आहे. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये सिंगल क्रोशेट तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पूर्ण सिंगल क्रोशेटनी आउटलाईन केल्यासारखे याच्यावर आपण सिंगल क्रोशेटनी तयार करून घेतलेले आहे. असंच प्रत्येक पूर्ण पाकळ्यावर याच्यावर आपण तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे मी इथे पुन्हा सिंगल क्रोशेट पूर्ण याच्यावर तयार करून अशा प्रकारे डिझाईन तयार करून घेतलेली आहे. मी आधीच इथे मोती अटॅच करून घेतलेला आहे या डिझाईनवर. अशा प्रकारची डिझाईन तयार करून मी या तोरणपट्टीवर अटॅच करून घेतलेले आहे. याच्यावर हे मोतीने मी हे एकाला एक इथं अटॅच करून याच्यावर मोती वगैरे टाकून हे मी गोंडे याच्यावर लावून पूर्ण अशी सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये गोंडे अटॅच करू शकता, नाही तर चेननी वगैरे तुम्ही याच्यात अटॅच करून घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारे. तुम्हाला जर माझी तोरण डिझाईनचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.